तर मंडळी आज आहे आपल्या प्रसाद भावाचं लग्न हो. तर लग्नासाठी हॉलवर आलो आणि तिथे गेल्यावर पहिल्यांदा अंदाज घेतला. तर तिथनं आलो जेवणाच्या हॉलकडे. तर आधी म्हणलो पोटोबा आपला भरूया. तिथं दिसली आपल्या गावातली पोरांची पंगत बसलेली. त्यात दिसला आपला रिषभ आणि बंडू शेडू आणि त्याच्याच बाजूला बसलेला आपला अनेडॉन. थोडा वेळ वाट बघितल्यानंतर आपल्या पण पात्रात मस्तपैकी मेनू आलं. तर जेवण त्याने केलं आणि लागली चालू लग्नाच्या हॉलकडे. थोड्या वेळानं आपल्या भावाची डायरेक्ट एंट्री बघा धोरातनं झालती. आजकालची फॅशन आहे हो चालायचं जेवढे. भावाचं शुभमंगल केलं, भावाला शुभेच्छा दिल्या, भावाच्या अंगावर अक्षता टाकल्या आणि तिथनं आम्ही आलो कपडे बघायला. कारण आमच्या पण घरात आमच्या श्वेता मॅडमचं गणी म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न ठरल्यामुळं मी कपडे घेतले नव्हती. तर कपडे खरेदीसाठी आम्ही आलेलो. तर संध्याकाळचा प्लॅन असा होता की नाही, संध्याकाळी होता आपल्या श्वेता मॅडमचे केळवण हो. आणि ते केळवण केलं आपल्या दीपा ताईनं आणि आमच्या दाजीनी. तर तिने केली ती बिर्याणी. मग काय केळवणीचा कार्यक्रम झाला. यांचा आटपल्यावर की नाही जेवाय बसलो आणि मस्तपैकी बिर्याणी ताव मारला आणि आलो बघा आपल्या प्रसाद भावाच्या वरातीत. आता वरात आहे म्हणल्यावर गावातली पोरं नाचायला सुट्टी देतात. मी काय जास्त सांगत नाही. आपल्या प्रसाद भावाला पण दोस्तांनी खांद्यावर घेतलंय आणि त्याला पण नाचवले.